त्यांच्या समालोचना माध्यमातून त्यांचा देखील थोडंसं ऐकूया. मी थोडीशी विश्रांती घेतो. धन्यवाद. धन्यवाद. पीपीएल अर्थातच पावसकर चषक 2026 आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं करण्याची उत्कंठा जी आहे, सुशांत पावसकर, सचिन पावसकर त्यांचे सहकारी प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन. या वर्षी मला वाटतं लावणी महोत्सवाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे. सुशांत आहे ना? जसं पहिल्या वर्षी बकरा चषक बकरा ठेवला होता प्रथम पारितोषिक, दुसऱ्या वर्षी डान्सिंग एम्पायर जसे आमचे पंच डान्सिंग करून सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन करतायत. धन्यवाद. आणि या वर्षी लावणी महोत्सवाचा कार्यक्रम ठेवलाय प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणि स्थानिक खेळाडूंचं प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी सुशांत पावसकर तसेच सचिन पावसकर आणि त्यांचे सहकारी जय श्रीराम मित्र मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आयोजित केली आहे. डिंगडॉंग आणि फायटर बॉईज या दोन संघामध्ये हा तिसरा सामना खेळवला जातोय. दोन्ही संघांना विनंती, एक राखीव खेळाडू. एक राखीव खेळाडू फायटर बॉईज डिंगडॉंगचा खेळाडू आलाय इथे. फायटर बॉईज प्रथम जोडी वसीम. कोण आहे नॉन स्ट्राइक पे? हितेश. नॉन स्ट्राइक वर हितेश, स्ट्राइक वर आहे वसीम. पहिलं षटक यश. डिंगडॉंग क्षेत्ररक्षण करतोय. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून फायटर बॉईज या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघायचा आहे 5 षटकांचा सामना प्ले. गतविजेता टीम डिंगडॉंग. बघायचं यावर्षी नवीन संघ विजेत दिशेने मार्गस्थ होतोय तो. चला क्षेत्ररक्षण लावायचं डिंगडॉंग, वेळ घालवायचा नाहीये. यश आणि हितेश सलामीची जोडी. बस ना तू. पहिलं षटक यश यांच्या मार्फत सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक बघायचंय. चांगला चेंडू या ठिकाणी ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकला होता. येते मात्र बघायचंय पंचांचा निर्णय नाबाद घोषित करतायत हितेश. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तन्मय मार्फत बघायचंय. चला लवकर. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, रेलिंगवर हात ठेवू नका, बॅरिगेटवर. पुढचा चेंडू आणि या चेंडूवर मात्र चौकार येतोय. दणदणीत खणखणीत चौकार वसीमच्या बॅटने निघालेला उत्तुंग असा चौकार. ते बॅरिगेटवर जे हात आहेत त्यांना पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. वसीम सामना करतोय यश. त्यांचा षटकातील पुढचा चेंडू. एकूण धाव संख्या 4. पहिलं षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये. अकुट टप्प्याचा चेंडू बघायचा आहे. निर्धाव चेंडू जातो. बॅट आणि चेंडू मात्र संपर्क होत नाहीये. अजूनही धावसंख्या कायम आहे 4. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये मार्गस्थ आहे. बघायचंय कशा प्रकारची गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही चांगले संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत, क्षमतेचे संघ आहेत. बघायचं आहे स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू आहे. पुन्हा एकदा वसीम खेळण्यासाठी तयार. चला लवकर, टाइमपास करायचा नाही आहे. डिंगडॉंग. चला पुन्हा एकदा सामना करतोय वसीम. यशांचा पुढचा चेंडू. हळू टाकलेला चेंडू बघायचा पुन्हा एकदा आणि एक धाव मात्र पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज या ठिकाणी.
पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. हा दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. एक आपली स्पर्धा, आपलेच खेळाडू, आपलंच मैदान आणि 4 धावा या ठिकाणी. चांगला फटका या ठिकाणी वसीमच्या बॅनर. 4 चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. एकूण धावसंख्या 4, बिनबाद 4. पहिलं षटक मार्गस्थ आहे. यश यांच्या मार्फत वसीम चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एकूण 2 चौकार मारलेत. पुन्हा एकदा यश सामना करतोय वसीम. षटकातील पुढचा चेंडू. पुढे टाकलेला चेंडू बघायचा आहे या ठिकाणी. चांगलं क्षेत्रन त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकूण धावसंख्या 9. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. डावखुरा फलंदाज हितेश यश यांचा पुढचा चेंडू. अखून टप्प्याचा चेंडू. इथे मात्र 1 रन धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एकूण धावसंख्या बिनबाद 10. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते. तर यश यांच्या मार्फत एकूण 10 धावा दिल्या आहेत. एक महागडं षटक नक्कीच म्हणता येईल, कारण एकूण या षटकामध्ये 2 कणकणीत चौकार मारले वसीम यांच्या बॅटने निघालेले. दुसरं षटक घेऊन येत आहे ते कुंदन. बघायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करतायत, सामना करतायत ते हितेश. एकूण 5 षटकांचा सामना असेल. PPL अर्थातच पावसकर चषक 2024. भव्य दिव्य असं आयोजन सुकरवाडी विभागामध्ये या परिसरामध्ये. एकूण हे 3रं वर्ष. चला लवकर, डिंगडॉंग तुम्ही वेळ घालवताय. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हितेश सामना करतोय. कुंदन याचा षटकातील पुढचा चेंडू. एकूण धावसंख्या 10, बिनबाद 10. बघायचंय किती धावा जमा करतायत संघासाठी वसीम आणि हितेश. नक्कीच आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडू बघायचा आहे. स्टंप मात्र नक्की ज्येष्ठ बदली करण्यात येत आहेत. डॉट बॉल. डिंगडॉंग विरुद्ध फायटर बॉयज या 2 संघांमध्ये या स्पर्धेतील 3रा सामना. एक चांगला सामना नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायचंय. धावबाद सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये हितेश. धाव काही मिळत नाहीये. धावसंख्या अजूनही कायम आहे 10 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ आहे. या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. बघायचं इथे षटकातील पुढचा चेंडू. कुंदन. टप्प्याचा चेंडू होता, थोडासा बाहेर टाकला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर. 1 धाव मात्र डिक्लेअर झोन मध्ये त्या ठिकाणी. धावसंख्या पुढे सरकते 11 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असताना चांगलं फलंदाजी पाहायला मिळते हितेश आणि वसीम यांच्या मार्फत. एकूण 11 धावा झाल्यात 2रं षटक मैदानामध्ये. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या या ठिकाणी. आणि आमच्या मंचावर ज्यांचं आगमन होणार आहे ते आहेत सभागृह नेते गणेशजी खनकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते. आम्ही त्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतोय PPL पावसकर चषक या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा धावसंख्या 12 ना. जय श्री मित्र मंडळ पावसकर चषक 2026 या स्पर्धेमध्ये सर्व प्रमुख पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत. तसेच प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. थ्री टू गो. 3 अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. बघायचं इथे सामना करतोय कुंदनेचा षटकातील पुढचा चेंडू. धावसंख्या बिनबाद 12.
चांगली सुरुवात दोन्ही संघाकडून अकोट टप्प्याचा चेंडू आणि या ठिकाणी मात्र गडी बाद होताना पाहतोय तो हितेशच्या रूपाने पहिला धक्का मिळतोय फायटर वाईज या संघाला. हितेशच्या रूपाने गडी मात्र बाद होतोय या ठिकाणी. सुरक्षित पोहोचतात एक धाव मात्र नित्यच मिळतंय संघाला आणि धावसंख्या पुढे सरकते 14 या धावसंख्येवर. एक गडी बाद 14 पास झालेला खेळाडू होता हितेश धावबादच्या रूपाने. आता नवीन फलंदाज त्याची जागा घेत तो हर्षल. षटकातील पुढचा चेंडू कुंदन सामना करतोय हर्षल. फुल टॉस टाकलेला चेंडू बघायचा आहे. टॅप मारला एक धाव मात्र नक्कीच मिळते. 1+2 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचते ती एक नक्कीच. इथे मात्र गडी बाद होताना पाहतोय तो वसीम. बघायचंय पंच. षटकामध्ये प्रति षटकामागे 8 धावांची सरासरी या ठिकाणी फायटर बॉईज या संघाने. आणि तिसरं षटक एक मॅजिक आपल्या मंचावर येत आहेत ते सभागृह नेते गणेशजी खामकर साहेब यांचं आम्ही मनपूर्वक आमच्या मंचावर स्वागत करतोय. माननीय सभागृह नेते माननीय गणेशजी खामकर साहेब यांचं आम्ही मनापासून या मंचावर स्वागत करतोय आमच्या मंडळाच्या वतीने. तसेच PPL 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतोय. गणेशजी खामकर साहेब तसेच त्यांच्या सहकारी यांचं देखील आम्ही मंचावर गणेशजी खनकर साहेब त्यांचं स्वागत आहे मंचावर. कृपया त्यांनी स्थानबद्ध व्हायचंय मैदानामध्ये. डिंगडॉंग वर्सेस फायटर बॉईज या दोन संघामध्ये. सभागृह नेते माननीय श्री गणेशजी खनकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे मंचावर. आम्ही त्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतोय. PPL पावसकर चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मंचावर हार्दिक असं स्वागत करतोय. वन प्लस वन 2 झाले. धावसंख्या 18 2 गडी बाद 18. तिसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. मॅजिक ओव्हर आहे बघायचं आहे त्या मॅजिक ओव्हर मध्ये किती धावा जमा करतायत या ठिकाणी. आणि आता मात्र एक धाव या ठिकाणी सुंदर रन इन द बिटवीन विकेट पाहायला मिळते त्या दोन्ही खेळाडूंमध्ये. शिवम ना स्ट्राईकला शिवम. शिवम स्ट्राईकवर आहे तो शिवम. षटकातील पुढचा चेंडू बघायचा आहे. अभिजित टॅप मारलाय बघायचा आहे या ठिकाणी. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या अजूनही कायम आहे. किती 2 गडी बाद 19. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा बघायचंय. एक रन मात्र नक्कीच मिळते संघाला. धावसंख्या पुढे सरकते 20 या धावसंख्येवर. तिसरं षटक या ठिकाणी अभिजित यांच्या मार्फत. एकूण 20 बॉल किती झाले 5. 1 टू गो.
4 आहे. बघायचंय शेवटचा चेंडू आहे शिल्लक आणि एक धाव मात्र नक्कीच मिळते. षटक पूर्ण होतंय. तिसरं या षटकामध्ये एकूण धावा आल्या त्या 5 आणि 5 + 5 10. 10 धावा ऍड केल्या जातील या आणि एकूण धावसंख्या 25 26 2 गडी बाद 26 26. आमच्या मंचावर उपस्थित राहिलेले सभागृह नेते माननीय श्री गणेशजी खनकर साहेब हे या ठिकाणी सामन्याचा आनंद लुटतायत. तर बघायचंय PPL अर्थातच पावसकर चषक 2024 स्थानिक खेळाडूंसाठी प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलंय. सुशांत पावसकर तसेच सचिन पावसकर आणि त्यांचे इतर सहकारी. स्पर्धेतील तिसरा सामना चौथं षटक घेऊन येतो तो यश. बघायचंय एकूण धावसंख्या 2 गडी बाद 26. मैदानामध्ये षटक क्रमांक 14 सामना करतो तो वसीम. एक पुढे टाकलेला चेंडू बघायचाय. टॅप केला. एक धाव मात्र नक्की डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 27. गडी बाद झाले ते 2. षटक क्रमांक 14. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या. एसटीच्या जास्त बाहेर टाकलेला हा चेंडू पंच एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी डिक्लेअर करतायत ते वाईट चेंडू. धावसंख्या 28. पुढे टाकलेला चेंडू बघायचा आहे. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या. एक आगळे वेगळी स्टाईल आहे या ठिकाणी आमचे पंच. एक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हे आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय ते PPL या चषकामध्ये. पुन्हा एकदा वसीम सामना करतोय यश. या षटकातील पुढचा चेंडू आणि बघायचंय पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी. धावसंख्या किती 30. धावसंख्या 30. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये मार्गस्थ आहे. सामना करतोय तो शिवम. नॉन स्ट्रायकर आहे तो वसीम. वसीम हा चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आतापर्यंत त्याने 2 चौकार मारलेत. षटकातील पुढचा चेंडू बघायचा आहे वसीम. राईट राऊंड द विकेट. टप्प्याचा चेंडू बघायचा आहे. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या अजूनही कायम आहे. 2 गडी बाद 30 या धावसंख्येवर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघायचा आहे. पंच निर्धाव चेंडू 30. धावसंख्या 30. 2 गडी बाद 30. 30. लॉस ऑफ 2 विकेट्स. सामना करतोय शिवम. नॉन स्ट्रायकर आहे तो वसीम. यश सामना करतोय पुढच्या षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र बघायचंय पंच सुंदर रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजामध्ये एक धाव मात्र नक्कीच संघाला मिळते. धावसंख्या एक संख्येने पुढे सरकते. 31 या जागेवर 31. 1 टू गो. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक आहे बघायचे. धावसंख्या 2 गडी बाद 32. फायटर बॉईज विरुद्ध डिंग डॉंग हा संघ या ठिकाणी. या 2 संघामध्ये हा सामना सुरू आहे आणि बघायचा या ठिकाणी कशा प्रकारचं वसीम माधाव चांगला थ्रो बॅकअप हँड मारलेला हा थ्रो. त्या ठिकाणी वसीम मात्र नक्कीच बाद होते.
चांगली फलंदाजी नक्कीच म्हणता येईल कारण 32 धावा गेले 3 गडी बाद. फायटर बॉयज पुन्हा एकदा बघायचंय. रुपेश उजव्या हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा गोलंदाज, राईट आर्म राऊंड द विकेट. मोन्टू बघायचंय किती धावा जमा करतायत. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावांचं आव्हान उभा करतायत डिंगडॉंग या संघासमोर. 5वं षटक मैदानामध्ये बघायचं. अखूट टप्प्याचा चेंडू आता पंचाकडे दाद मागतायत. मोन्टू इथं पुन्हा निर्धाव चेंडू जातोय. दोन्ही फलंदाजामध्ये काही सल्लामसलत तर होत असताना धाव संख्या 3 गडी बाद 31 31. शेवटचं षटक मैदानामध्ये एकूण 4 चेंडूचा सामना शिल्लक आहे. मोन्टू आणि इथे गडी मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. गडी बाद होतोय. खूल करण्याचा विक्रम या ठिकाणी सुशांत पावसकर, सचिन पावसकर यांच्या माध्यमातून केला जातो. आणि आता देखील या वर्षी देखील लावणीचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सामना करतो तो फलंदाज. बघायचंय पुढचा चेंडू फुल टॉस टाकलेला चेंडू या ठिकाणी बघायचंय. पंचाकडे दाद मागतायत पंच आणि गडी बाद होतोय या ठिकाणी. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. 5 झाले आता. लास्ट बॉल असेल ना आता. धाव संख्या किती झाली? 33 झाली. 33. 4 गडी बाद 1 टू गो. यश ते जरा रेलिंग वर जे आता आहे त्यांनी कृपया प्रेक्षक बॅरिकेड वरून हात काढायचे. फुल टॉस टाकलेला चेंडू गडी बाद होतो या ठिकाणी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. रुपेश याने सुंदर गोलंदाजी केली. 2च धावा दिल्या या षटकामध्ये. आपण आता मंचावर सभागृह नेते माननीय श्री गणेशजी साहेबांना विनंती करीन या स्पर्धेसाठी 2 शब्दांचं मार्गदर्शन करावं. 2 शब्द तर बोला. हॅलो, आपले सभागृह नेते गणेशजी खणकर आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील. या ठिकाणी पावसकर चषक हा एक अनोखा चषक या ठिकाणी आज आयोजित केला आहे. याचे आयोजक सचिन पावसकर माझे मित्र. अनिल आमच्या सोबत काम केलेले परेश तब्येतीमुळे इथे नाही आहेत. वरतून मॅच बघत असतील ते. आणि सोबत आलेले विनोद मकवाना, विनय निकम आणि खूप काही मोठी मंडळी इथे खाली उभी आहेत. एक चांगली टुर्नामेंट या ठिकाणी सचिनने आयोजित केलेली आहे. आणि पावसाचा आनंद घेता घेता खरं म्हणजे कल्पनाच खूप चांगली आहे की हा एक प्लेनचा बॉक्स आहे. त्या बॉक्स वरती टुर्नामेंट चालू आहे. आणि याचं मी मनापासून अभिनंदनही करतो की कल्पना चांगली आहे. सगळ्यांना टी शर्ट आणि एक वेगळी कल्पना. तुम्ही अंपायर पण भारी आणलाय कोल्हापूरवरून. एक चांगली कल्पना. म्हणजे आम्ही जेव्हा खेळत होतो त्यावेळेचं क्रिकेट आणि आताच्या क्रिकेटमध्ये तसा अंतर नाहीये पण तसं खूप अंतर पडलंय. पण
आनंद घेतला पाहिजे, मनापासून खेळलं पाहिजे. आणि एक बरं वाटलं की सुकरवाडीतल्या सगळ्या टीम येण्यातील लीग टुर्नामेंट आहे. म्हणजे एक मॅच हरली तरी कोणी बाहेर पडणार नाही, दुसरा चान्स आहे. मनापासून मी अभिनंदन करतो आणि खूप चांगली टुर्नामेंट आयोजित केल्याबद्दल शुभेच्छाही देतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण इथे वेळात वेळ काढून आल्याबद्दल जय श्रीराम मित्रमंडळ आणि पावसकर चषक मध्ये आपण इथे बहुमूल्याचा वाटा घेतल्यामुळे खूप खूप आभार आहे. आम्ही तुमचा साथ आम्हाला असली पाहिजे. धन्यवाद साहेब. वेळात वेळ काढून आम्हाला या स्पर्धेबद्दल मार्गदर्शन आणि या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल सभागृह नेते श्री गणेशजी खणकर साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि डिंगडॉंग या संघाला 34 धावा करायच्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये एकूण 7 धावांची सरासरी बघायचं आहे. हॅलो. याच्या अगोदर जो सामना झाला होता तो इलाइट बॉईज आणि संडे बॉईज या दोन संघामधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो सुनील धोडी यांना. त्यांनी कृपया मंचावर यायचे आहे. सुनील धोडी पुढे असतील तर त्यांनी मंचावर यायचे आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुनील धोडी याला देण्यात येतोय. माननीय श्री आमचे सभागृह नेते गणेशजी खणकर साहेब यांच्या हस्ते त्यांना कॅप देण्यात येते. सुनील धोडी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या अगोदरच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो सुनील धोडी यांना. त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. थोडंसं थांबा. पंच सुनील धोडी यांचं मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला सुनील धोडी माननीय श्री गणेशजी खणकर साहेब यांच्या हस्ते त्यांना कॅप प्रदान करण्यात येते. धन्यवाद साहेब. तसेच यंग स्टार आणि रायझिंग बॉईज या दोन संघामध्ये देखील सामना झाला होता. त्यांचा मॅन ऑफ द मॅच आहे तो यश. त्याने कृपया मंचावर यायचे. यश फाईट ट्रॉफी देखील आहे, चषक. यश पुढे असेल तर त्याने कृपया मंचावर यायचं आहे. ये थोडी मॅन ऑफ द हा येन कोण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो सुनील धोडी याला. या अगोदर सामना झाला होता. आणि अजून कोण होता कुठच्या टीमचा? कुठच्या टीम? नो ब्लॉक +1 2 धावा. बॉल किती झाले पंच? एक पण नाही. 2 रन झाले. नो एक पण नाही बॉल. पुन्हा एकदा बघायचं आहे. सामना करतोय तो कुंदन. या ठिकाणी वसीम षटक क्रमांक पहिला घेऊन येतो आपल्या संघासाठी. सामना करतोय तो डॉट बॉल. या ठिकाणी कुंदन एक बघायचं आहे. एक धाव या ठिकाणी नक्कीच पूर्ण करता डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्या पुढे सरकते 3 या धाव संख्येवर. पुन्हा एकदा बघायचं आहे. फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. धाव काही मिळत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. अजूनही धाव संख्या कायम बिनबाद 3 या धाव संख्येवर. षटक क्रमांक 1 धाव नक्कीच मिळते. धाव संख्या पुढे सरकते. किती धाव? 4 या धाव संख्येवर. बिनबाद 4. डिंगडॉंग हा संघ 34 धावांचं आव्हान आहे समोर जिंकण्यासाठी. या सामन्यामध्ये एकूण 5 षटकामध्ये फायटर बॉईज या संघाने 33 धावा केल्या होत्या. 34 धावांचं आव्हान आहे. बघायचं आहे कुंदन परत एकदा आव्हान. तर धाव संख्या पंच हात वळवत आहेत आमच्याकडे. आणि एक आगळी वेगळी या ठिकाणी पंचांची काहीतरी प्रयत्न केला जातोय. चांगला प्रयत्न. धन्यवाद. चला पुन्हा एकदा टॅप केलाय. एक धाव मात्र पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज या ठिकाणी.
धावसंख्या पुढे सरकते. 6 या धावसंख्येवर पहिलं षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये. वसीम यांच्या परतवत सामना करतोय तो डावखुरा फलंदाज. टॅप केलाय मनोज मन्या. धावसंख्या 7. धावसंख्या 7. षटक क्रमांक पहिलं पूर्ण होतं. या ठिकाणी 7 धावा झाल्यात. एकूण बिनबाद 7. चांगली सुरुवात डिंगडॉंग या संघाकडून. एकूण 34 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. चांगली सुरुवात नक्कीच म्हणता येईल. बघायचंय दुसरं षटक. फायटर बॉईज या संघाकडून नवीन गोलंदाज आमंत्रित केले जाते. मने आणि कुंदन सलामीला आलेली जोडी. 7 PPL आणि या सामन्याचा आनंद लुटताना आमचे सभागृह नेते गणेशजी खनकर साहेब आमच्या मंचावर उपस्थित आहेत. सुशांत पावसकर यांच्या आग्रहाखातर वेळात वेळ काढून या ठिकाणी त्यांनी आमच्या मंचावर येण्याची कृपा केली, त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय. दुसरा षटक घेऊन येतोय तो. नाव काय रे? फैजान. डावखुरा फलंदाज मनोज. बघायचं कशा प्रकारचा सामना करतो या षटकातील. पहिला चेंडू पुढे टाकलेला. हा चेंडू बघायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एकूण धावसंख्या बिनबाद 7. दुसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. फुल टॉस टाकलेला चेंडू. अवांतर धावसंख्या. पंच आमच्याकडे हात उंचावून सांगतात व्हाईट बॉल. एक अवांतर धावसंख्या. धावसंख्या पुढे सरकते 1 या धावसंख्येने 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये. आहे ना तो पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू बघायचंय. बॅटची सर मात्र घेतली होती. चेंडू मात्र निर्धाव जातोय. डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरं. डावखुरा फलंदाज मनोज. नॉन स्ट्रायकर उभा आहे तो कुंदन. एकूण 34 धावांचं टार्गेट आहे समोर हा सामना जिंकण्यासाठी. फैजान. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. पुढे टाकलेला हा चेंडू. गडी मात्र बाद होतोय या ठिकाणी. आउट ऑफ द पार मारण्याच्या प्रयत्नामध्ये पहिला धक्का मिळतो डिंगडॉंग या संघाला. डान्सिंग पंच या ठिकाणी. प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये नवीन नवीन काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला जातोय. तसंच या वर्षी देखील लावणी महोत्सवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. पुन्हा एकदा फैजान. पुढे टाकलेला चेंडू बघायचंय पंच. आणि या ठिकाणी धावा मात्र पूर्ण करतायत. पंचांशी वाद घालायचा नाहीये. कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये पंचांशी. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मात्र नक्कीच मिळते. धावसंख्या पुढे सरकते 9 या धावसंख्येवर. दुसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. चला सामन्याला सुरुवात करा. ही आपली स्पर्धा आहे. कोणत्याही प्रकारचा पंचांशी वाद घालायचा नाही, जेणेकरून चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. धावसंख्या 9. धावसंख्या 9. दुसरं षटक फैजान यांच्या मार्फत सामना करतोय विघ्नेश. नो बॉल या ठिकाणी बघायचंय. पंच नो बॉल कर्षक घोषित करतायत. या ठिकाणी लाईनच्या बाहेर टाकला होता चेंडू. 1 धाव मात्र नक्कीच मिळते. धावसंख्या पुढे सरकते 10 या धावसंख्येवर. सामना करतोय विघ्नेश. फैजान गोलंदाजी करतोय. फुलटॉस टाकलेला चेंडू बघायचाय. 4 धावा खणखणीत आणि सणसणीत चौकार मारलाय विघ्नेश यांच्या बॅटने निघालेला. चांगली फलंदाजी पाहायला
5 मिळतील. धावसंख्या 15. एक गडी बाद 15 अशी धावसंख्या. डिंगडॉंग हा संघ. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बघायचंय. फैजान सामना करतोय तो विघ्नेश. चांगली फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजामध्ये. 34 धावांचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याची. हा सामना जिंकायचा असेल तर 34 धावांचं टार्गेट आव्हान ठेवलंय समोर फायटर बॉईज या संघाने. आणि आता मात्र एकूण धावसंख्या डिंगडॉंग या संघाची दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 1 गडी बाद 15. पुन्हा एकदा हळूवारपणे मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. एक धाव मात्र नक्कीच पूर्ण करतायत. सुंदर रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजामध्ये. धावसंख्या पुढे सरकते. 1 टू गो. एम्पायर 1 टू गो. नो बॉल दिला होता. एक वाईट टाकला होता. 2 नो. धन्यवाद. धावसंख्या 16. 16. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. बघायचंय. षटकातील शेवटचा चेंडू बघायचा आहे. पुन्हा एकदा बघायचंय कशा प्रकारे चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. कुंदन यांच्या बॅटने निघालेला. एक चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजामध्ये. चांगलं रनिंग द बिटवीन विकेट आणि एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. एकूण धावसंख्या. आणि आता मात्र तिसरं षटक घेऊन येत तर मॅजिक ओव्हर. ही मॅजिक ओव्हर असेल. जेवढ्या धावा दोन्ही फलंदाज करतील त्याच्या डबल धावा या षटकामध्ये केल्या जातील. आणि जर गडी बाद झाला तर जेवढ्या धावा केल्या त्याच्या अर्ध्या मोजल्या जातील. आणि मॅजिक ओव्हर मध्ये नवीन गोलंदाज वापरायचा आहे संघाला. आणि मॅजिक ओव्हर बघायचा आहे या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतायत कुंदन आणि विघ्नेश. एकूण धावसंख्या 17. एक गडी बाद 17. चांगली सुरुवात नक्कीच म्हणता येईल. 8.5 या सरासरीने खेळताना एकूण 34 धावा करायच्या आहेत. अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आणि आता मात्र कोण पुन्हा एकदा बघायचं आहे. एकूण धावसंख्या 18. मॅजिक ओव्हर आहे. बघायचं आहे या षटकामध्ये किती धावा जमा करतायत विघ्नेश आणि कुंदन. आणि पंच या ठिकाणी बघायचं आहे. गडी बाद होतोय दुसरा. एक धाव मात्र नक्कीच केली आहे. चला चला षटकातील पुढचा चेंडू. नवीन फलंदाज मैदानामध्ये येते तो बंदार. एकूण धावसंख्या 18. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरुवात आहे. हितेश. मॅजिक ओव्हर आहे. बघायचं आहे. धावसंख्या पुढे सरकते 2 या धावसंख्येने. धावसंख्या एकूण 19. 2 गडी बाद 19. षटकातील पुढचा चेंडू बघायचा आहे. आणि चांगला फटका या ठिकाणी कुंदन यांच्या बॅटने निघालेला. खणखणीत चौकार. धावसंख्या पुढे सरकते. बघायचंय चेंडू. फुलटॉस टाकलेला हा चेंडू बघायचंय या ठिकाणी. एक धाव मात्र नक्कीच पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज कुंदन आणि मंदार. धावसंख्या 24. बॉल किती आहे. 1 टू गो. 1 टू गो आहे. 24. 1 टू 24.
डिक्लेअर झोन 1 धाव. धावसंख्या 25. विकेट गेला. हे स्टार्टिंग तसंच आहे ते कोणते नाही डबल नाही घेत. किती झाले? 25. 25 विकेट गेली ना पण. ते डबल नाही केले. मायनस करायचे. मायनस नाही आहे. एवढं नाही तेवढेच आहे. हा, मायनस नाही आहे. हा, कायच नाही. तुषार बॅट्समॅनला चला धावसंख्या 25. हर्षल नवीन गोलंदाज घेऊन येतो तो हर्षल. सामना करतोय तो कुंदन. सात बॉल 4. षटकातील शेवटचा चेंडू बघायचा आहे. अजूनही 4 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी 4 धावा करायच्या. धन्यवाद साहेब.
एक निर्णायक षटक घेऊन येत आहेत. बघायचंय कोण हा सामना जिंकतोय. फायटर डिंग डॉंग वसीम सामना करतोय तो यश. नॉन स्ट्राईक वर तो रुपेश. चांगली फलंदाजी, एक धाव पूर्ण करतायत. पाच चेंडू 3 धावा. रुपेश 5 बॉल 3. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. वसीम सामना करतोय रुपेश आणि इथे मात्र गडी बाद होतोय. बाबुल का ये घर बहना कुछ दिन का ठिकाना है. बन के धन एक दिन तुझे पिया घर जाना है. 4 बॉल 3. 4 बॉल 3. वसीम नॉन स्ट्राईक वर यश. तन्मय बघायचंय डिंग डॉंग की फायटर बॉईज. एक अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. आणि एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 3 चेंडू मध्ये 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. एक धाव. सुपर ओव्हर 1 धाव. जिंकण्यासाठी 2 धावा. बघायचंय 2-1 की 3 बॉल 2. यश सामना करतोय वसीमच्या षटकातील पुढचा चेंडू. सुपर ओव्हर साठी 1 धावेची गरज. 6 गडी बाद. एक चांगला सामना, धडकी भरवणारा एक सामना. डिंगडॉंग वर्सेस फायटर बॉईज. धाव या ठिकाणी पूर्ण करताय. सुपर ओव्हरचा नक्कीच बघायचंय सुपर ओव्हर पाहायला मिळते का. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. 2 चेंडू 1 धाव करायचे जिंकण्यासाठी. एक धाव. आणि आता मात्र बघायचंय 2 चेंडू 1 धावेची गरज. चला 2 चेंडू 1 धावा. 2 चेंडू 1 बॉल. 1 धाव करायची बघायचंय जिंकण्यासाठी. सुपर ओव्हर झाली जातोय की नाही. पंचांचा निर्णय अंतिम. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. कोणत्याही संघाने वाद घालायचा नाही. पंचांनी आपली स्पर्धा आहे. आपल्या खेळाडूंची स्पर्धा आहे. त्याची सर्व खेळाडूंनी याची आहे. 2 चेंडू 1 धाव. बघायचं आहे. चला बघायचंय. चला 2 चेंडू 1 धाव. यश सामना करतोय वसीमचा पुढचा चेंडू आणि 1 धाव मात्र पूर्ण होते या ठिकाणी. आणि इथे मात्र 1 धाव पूर्ण करतायत आणि डिंगडॉंग हा संघ विजयी. चला मित्रांनो आपण क्रिकेट होते दाखवा कारण की आपण मोठं क्रिकेट खेळतो आणि अशा गोष्टी कुठेतरी कमी वागा. क्रिकेट आहे हा. क्रिकेटमध्ये अशा कुठच्या गोष्टी करू ना. धन्यवाद. आणि आपण आवाज ऐकलात आमच्या सरांचा गोड आवाज आहे. वसाहतीचा आवाज आहे त्याच्यामुळे थोडस विश्रांती आम्हाला देखील दिलं कारण तोंड असतं ते दुखत असतं त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा वळूया. आपण एक चांगला मॅचच्या दिशेने आपण जातोय. आमचा श्लोक आमच्यासोबत जुडलाय आणि त्याच्यानंतर आपण स्कोर मध्ये पाहतोय
एक चांगली मॅच आणि चांगले सर्व प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा पार पडते ही तेवढी अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी. हरीश सर आणि त्यांना थोडं आपण रिलीज करतो थोडस कारण की मॅच नेक्स्ट